नमस्कार मंडळी, मी दीक्षा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज इंडियातला माझा तिसरा दिवस आहे आणि आम्ही इलो ह्या कोणाक सांगूकच नव्हता। आणि आज सुद्धा ह्याच्या मेन घराकडे म्हणजे राजचा मूळ घर जिकडे त्याची आजी आणि असतात त्या घराकडे आम्ही सरप्राईज विजिट करतो। माझ्या नंदेन छोट्या नंदेन आता मेसेज केलेला, बट मी त्याला सांगितलं की आम्ही US मध्येच असं म्हणून, बिकॉज आता रात्र होता आणि मी त्याला की मी आता झोपतोय आणि आता मी त्याला सुद्धा सरप्राईज देऊन जात आहे। सो आमचा तासुद्धा घर तुमका दाखवत आहे। ह्या घर दाखवून नाही आहे बिकॉज या दिवाळीसाठी मी ठेवलं आहे। मी दिवाळी तुमच्याबरोबर आता शेअर करीन, तेव्हा काहीतरी आम्ही जो डेकोरेशन करू त्यानंतर। आता राजच्या मामांचं मुलगा वाटेत मी आलेलो बिकॉज कोणाकच माहिती आणि प्रत्येक जणाचा शॉक होता की अरे राज तू कधी इलस, कारण कोणाक एक्सपेक्टेड नव्हता आमचा येणं आणि ही सगळ्यांसाठी सरप्राईज विजिट आहे। सो माका सुद्धा हे छान वाटतं असं शेअर करताना। तर आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचत दिलो। राजचं घर मेन घर काही खूप लांब नाही आहे, त्यामुळे तिकडे गेल्यानंतर मी दाखवते। ह्या असा राजच्या जुन्या घराकडचा ग्राउंड जिकडे क्रिकेट खेळला जाता आणि एरवी बाकी पोरगे फुटबॉल खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात। ह्याचं सध्या क्लिनिंग चालू हा, कारण दिवाळीसाठी नरकासूर स्पर्धा इकडे भरवली जाता आणि त्यासाठी सगळा ह्या क्लिनिंग चालू आहे। आणि ह्या देवळा शेजारी ह्या वाडीतलो किंवा ह्या गावातलो एक नरकासूर चालू होतो। त्यानंतर इकडे सगळे राजचे मित्र भेटलेले आणि काकी सुद्धा आमका मिळाली जी शेतातली अवजारा धुत होती आणि आमचं थोडंसं पचको झालो बिकॉज तिका कळाला की आम्ही इलो हो म्हणून। पण काय हरकत नाही, बाकी घराकडे कोणाक माहीत नव्हता कारण आम्ही कोणाक सांगूकच नव्हता। सो बाकी ती तर काय घराकडे कोणाक लगेच फोन बिन करून सांगणार शक्यच नव्हता, कारण तिच्याकडे काय असं बरोबर फोन घेऊन गेलेलो नसतात। त्यामुळे आम्ही घराकडे जाऊनच बाकीच्यांका सरप्राईज दिला आणि ह्या आत्ता ऑलमोस्ट बोलता बोलता आम्ही राजच्या घराजवळ पोचलो। सो आत्ता बघू कोण कोण बाहेर येतात। आणि ही माझी छोटी नणंद ज्यांनी मग आता मेसेज केलं म्हणून सांगितलेलं लपता, बिकॉज मी त्याला सांगितलं आम्ही इंडियात येऊकच नाही हो म्हणून आणि यांनी मला गुड नाईट म्हटलेलं। सो कसं वाटतं? नाही असू दे, असंच रॅन्डम व्हिडिओ बरं वाटतं म्हणून। कसा वाटता? मी आता झोपलेला आणि लगेच पोहोचलं ह्या बघून तू वाढतेला हा। बाय द वे इकडे थोडंसं प्रॉब्लेम होतलो की कारण की ही सगळी जण कोकणी बोलतात आणि मी मालवणी बोलतोय आहे, तर थोडासा माझ्या बोलण्यातून तुमच्या लक्षात येताला की आम्ही नक्की काय कन्व्हर्सेशन करतो ह्या कळताला। अरे लपू नको ओके, आता आम्ही घराकडे गेलो सो सगळ्यांका भेटतो आणि जशी जशी मध्ये कोणी बोलत असतील तसं तसं मी तुमका सुद्धा दाखवेन। ही राजची आजी म्हणजे त्याच्या बाबांची आई आणि आता आम्ही त्यांच्या मूळ घराकडे गेलो हो हिंका भेटण्यासाठी, बिकॉज ते नेहमी व्हिडिओ कॉलवर विचारत असतात त्यांचं बाबा कसा, बाबा म्हणजे राज ते बाबा म्हणतात तो कसं हा असा विचारत असतात। सो आज आम्ही डायरेक्ट विजिटच करू केलं, व्हिडिओ कॉलपेक्षा प्रत्यक्षात भेटूयात म्हणून आम्ही डायरेक्ट घराकडे गेलो। आणि आमचा राणी मेकअप करता हा कारण आता मी इल्या त्याची ऑन द स्पॉट जी रिॲक्शन होती ती दाखवली आणि तर आपण आत ते का लक्षात येऊ नाही आधी। सो आता तर रेडी होता, त्यामुळे मी पुन्हा एकदा ते का व्हिडिओत घेईन। मी इकडे इल्यापासून माझ्या बहिणीचा कौतुक ऐकत होतं, इल्यापासून मग त्याच्याबद्दल विचारता हा आता काहीतरी त्याला वाटला की मी पुन्हा बोलतलंय म्हणून आता तर सांगता की फोटो काढे आणि त्यासाठी त्यांनी चेंज पण केला ना। सो आम्ही फोटो काढतो आणि आम्ही मग घराकडे जातो। आता अचानकच मी संध्याकाळी व्हिडिओ करू स्टार्ट केलंय आहे, कारण आम्ही सकाळी रातच्या मेन घराकडे आम्ही गेलेलो त्याच्या आजीकडे भेटा आणि मधल्या वेळेनंतर आम्ही घराकडे गेलो, मग जेवण वगैरे होता, थोडीशी दिवाळीची साफसफाई चालू आहे त्यामुळे काय मध्ये व्हिडिओ करू मिळाला नाही। आणि घराकडे कोणी नव्हता कारण मम्मी हॉस्पिटलला गेलेली, राज त्याच्या कामासाठी थोडं बाहेर गेलेलो आणि मी घराकडे एकटाच होते, त्यामुळे व्हिडिओ करू काय मिळत नाही। बट आत्ता मी त्याच्या मामाकडे इलय आहे आणि मी तुमका त्याच्या मामाकडचा घर सुद्धा दाखवतोय। म्हणजे आता सुद्धा डिपेंड की कोणा किती कम्फर्टेबल असतात त्या हिशोबाने मी दाखवीन, बट येस मी ता सुद्धा शेअर करीन जेवढा पॉसिबल होईल तेवढा। मग आम्ही आधी त्या मामांच्या घराकडे गेलेलो ज्यांचं मुलगो सकाळी आमका भेटलेलो आणि त्या दादांचं मुलगो त्यांच्या घरात मांजर व्यायलेला ता दाखवण्यासाठी त्याची धडपड चालू होती आणि वहिनी होती ती ऑकवर्ड होत होती म्हणून मी त्यांना घेऊक नाही। आणि ही होती छानशी क्यूटशी दोनच पिल्ला, एक त्याच्या आईसारखा दिसत होता आणि एक थोडा वेगळा होता। त्यानंतर तो आमका नरकासूर दाखवूक घेऊन गेलो
त्याची एक्साइटमेंट होती. नरकासूर करत होतो तो आणि त्याचा भैया, दोघेजण मिळून करत होते आणि ते आता सगळ्याचा खूप कौतुक होता. त्यामुळे त्या एक्सप्रेशननी राज पण ते काय काय विचारत होता, त्या पद्धतीत तो ते काय एक्सप्लेन करत होतो त्याच्या पोबड्या भाषेत, म्हणून मी एका व्हॉइस ओव्हर करते आहे. कसं आम्ही मस्त. आता आम्ही गेलेलो राजच्या दुसऱ्या मामांच्या घराकडे, जा की बाजूकचा, त्यामुळे ह्यो भाचं सुद्धा आमच्याबरोबर इलेलो. आणि इकडे राजने आणलेल्या गिफ्टचा, चॉकलेट्सचा कौतुक चालू होता. आणि नंतर आम्ही गजाली मारूक बसलो. तर ह्यो हा राजच्या मामांचो मुलगो, त्याचा आणखीन एक भाऊ पण हा. हे जसे राजचे भाव तसे ते माकासुद्धा भावासारखेच. त्यांनी कधीच माका दिरासारख्या नाही वागव का, नेहमी ते माझ्या भावासारखेच माझ्याबरोबर असतात. त्यामुळे माका त्यांच्याबरोबर खूप छान वाटतं. आणि गप्पा मारून नंतर निघता निघता भावाची ॲडवाईज आहे का, त्यांनी त्या भावासाठी काय सांगितलं.